नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय पोपटराव भसे यांची प्रतीक्षा ही कादंबरी आणि आज भाग 6. गजराला अधूनमधून जांभूळगावची आठवण येत होती. विशेष करून आईची जास्त काळजी वाटत होती. अभ्यासाच्या काळजीमुळे गावी जाणं ती शक्यतो टाळत होती. आबू त्याची कामगिरी योग्य प्रकारे बजावत होता. त्याच्या सांगण्यानुसार गावाकडचं वातावरण बरंच निवळल्यासारखं वाटत होतं. संभाजीरावाची आरेरावी जवळजवळ संपल्यासारखी वाटत होती. याचा अर्थ तो रामोश यांना टरकलाय. गजरा मनोमन खुश होत होती. तोच एक दिवशी एक धक्कादायक बातमी तिच्या कानावर पडली. ती बातमी सांगायला आबूनं आपल्या वडिलांना पाठवलं. सदानानांचा काळवंडलेला आणि चिंताग्रस्त चेहरा बघून गजरानं शंकित मनानं त्यांना विचारलं, काय बातमी आहे नाना? काल शंकरेचा खून झाला. काय सांगताय नाना? कुठं झाला खून? गजरानं छातीवर हात ठेवून धडधडत्या मनानं विचारलं. डोंगरवाड्यात. किती वाजता? पहाटेला. त्यांच्या वस्ती कोणी येत होता. फरशीच्या एका घावात मानगुट तोडला असावं. कासराभर दिस वरती आला तरी शंकर येईना म्हणून देशमुखाने आबूला भिलाच्या वस्तीकडे पाठवलं तर वाड्यात त्याला शंकरेचा मुडदा दिसला. कुणी केला कोणी खून? रामाला डोळं. देशमुखाने कोणाचा संशय घेतला का? नाही. त्या धक्क्यानं त्याने बिछाना धरलाय. तुम्हाला कोणी पाठवलं इकडं? आबूनी. लखुदा सात्या आहेत ना गावात? हा आहेत की. कुणी केला असेल मग खून? आम्हाला तर काय सुचना झालंय. पोलीस आले असतील की? आले की काल 4 वाजता. समधिक तपास चालू आहे. तपासाला आपल्या वस्ती उभे आलते? नाही, देशमुखांनी मना केली. आपल्या बरोबरचा वाद मिटलाय असं सांगितलं देशमुखांनी. गजराचा जीव भांड्यात पडला. मनोमन ती फार सुखावली होती. एक ना एक दिवस हे घडणारच होतं. तिचा अंदाज खरा ठरला होता. तिच्या बुद्धीची झेप खरोखर अवर्णनीय होती. एवढ्या लहान वयात तिचे विचार गगनभेदी असे होते. नवल नाही तर काय. आपल्या बुद्धीचं तिला स्वतःला कधी कधी नवल वाटायचं. अहो साधा भाऊजी, कधी आला तुम्ही? गजराच्या मावशीनं बाहेरून आल्याबरोबर विचारलं. हे काय आत्ता एवढ्यात? बरी आहेत ना समधी? वय पुण्यामध्ये काम होतं. रखमा वहिनी म्हणाली माझ्या गजराला भेटून या म्हणून छान आलो थोडी वाकडी वाट करून. अगं गजरे, चहा नाही केला वय? हे काय आता करणारच होते की. हातातलं पुस्तक मिटून गजरा उठली. चहा होईपर्यंत मावशीबाईंनी सदानानांना जांभूळगावचा सगळा तपशीलवार खुलासा विचारला. सदानानांनी तिला मोजक्या शब्दात उत्तरं दिली. चहा घेतला आणि तो लगेच जायला उठला तेव्हा गजरानं आपुलकीनं विचारलं, जीवन जात आहे ना नाना? नाही ग बाय, तुझी खुशाली समजली. जातो की आता. 4ची गाडी सापडाय पाहिजे. घरी वाट बघत असतील. अहो मग 6च्या गाडीने जावा. नाही नको बाय, दुसऱ्या येळी आलो ना का जाईल जीवन. मग गजरा त्यांना घालवण्याच्या निमित्तानं बसस्टॉपपर्यंत आली. गावाकडच्या खबरीनं ती काहीशी अस्वस्थ झालेली होती. संभाजीरावांनी जाणून बुजून विस्तवावर पाय ठेवला होता. त्यांच्या पायांना नुसते चटके देऊन गजरा थांबणार नव्हती. या संघर्षाच्या ठिणग्या अशाच अधूनमधून उडत राहणार म्हणून तिने विचारलं, नाना, आबूचा काय निरोप आहे का? 2-3 आठवड्यांनी गावाला फेरी मारायला सांगितली. बघीन, पण जमेलच असं नाही. नाना, यायची पण गरज नाही. काय सांगू काय मग आबूला? त्याला म्हणावं देशमुखांचा वाडा सोडून सारखा सारखा वस्तीकडे येत जाऊ नको. देशमुखांच्या चौकडीवर बारीक लक्ष ठेव म्हणावं. आणि लखुदाला सात्याला सावध राहायला सांगा. देशमुख उलट्या काळजाचा आहे. तो भिलांना चिथावल्याशिवाय राहणार नाही. माझी काय पण काळजी करू नका, पण तुम्ही एकट्याने बाहेर फिरू नका. गजराचा स्वर कातर झाला. पुढं बोलायचं ती विसरून गेली.
अंजनाताई आणि तिच्यावर झालेला तो अत्याचार पुन्हा एकदा तिच्या नजरेपुढे तरळून गेला होता. सदानंदाला आसव दिसू द्यायची नाहीत म्हणून निकराचा प्रयत्न करून तिने ती आवरून धरली. जबाबदारीबरोबर विचारांचं ओझं माणसावर पडलं की आपोआप प्रौढपणा येतो. हे बघ, तू काय बी काळजी करू नगस, सांगतो समद्याला समजावून. आपल्या वाटाला जायची देशमुखाची आता टाप नाही. तुझा आता चांगला झटून शाने अभ्यास कर, लय मोठी हो वा. रामुशाच्या रक्ताचा इसर पडू देऊ नकोस. सदानंदाने तिला एक प्रकारची प्रेरणा दिली. ही माणसं किती माया करतात आपल्यावर, किती मानतात आपल्याला. गजराच्या मनात विचार आला. 9वीच्या 6माही परीक्षेनंतरची दिवाळीची सुट्टी संपली होती. डिसेंबर महिन्याची 15-20 तारीख असावी. नाताळची सुट्टी 2 दिवसांवर आली होती. धर्तीवरचं तापमान हळूहळू कमी होत चाललं होतं. हवेत गारठा वाढायला लागला होता. धरणी माता सकाळच्या 10-10 वाजेपर्यंत गारठ्यामुळे अंगावरची धुक्यांची पांढरी शुभ्र शाल दूर करत नव्हती. तरीसुद्धा ती अंगावर हिरवे, पिवळे, निळे, जांभळे विविध अलंकार लिहून खोडकर वाऱ्याबरोबर जणू हसत खिदळत होती. एकंदरीत काय, सगळं वातावरण चैतन्यमय होतं. संध्याकाळची 6-6:30ची वेळ होती. दिवसभराचा अभ्यासाचा शिणभार हलका करण्यासाठी गजरा डेक्कनकडून जंगली महाराज रोडनं रूपा परातेबरोबर संभाजी उद्यानाकडे चालली होती. रस्ता माणसांनी नेहमीसारखा दुतर्फा फुलून गेला होता. सायकली, मोटरसायकली, रिक्षा, टॅक्सी, बसेस यांची रीघ लागली होती. रस्ता ओलांडून पलीकडे जाणं सुद्धा मुश्किल झालं होतं. रूपानं प्रेमभरानं गजराचा हात पकडला होता. अधूनमधून हास्यांचे फवारे हवेत उधळत आस्ते आस्ते एक एक पाऊल टाकत त्या उद्यानाकडे चालल्या होत्या. त्यांच्या गप्पा रंगात आल्या होत्या. जाणाऱ्या येणाऱ्यांचं त्यांना खरोखर भान नव्हतं. आपल्याच नादात त्या चाललेल्या होत्या. उद्यानाच्या फाटकातून त्या आत शिरणार तोच त्यांच्यापुढे 18-19 वर्षांचा एक गोरा गोमटा गालावरती गुलाबी स्मितहास्याची लकीर खेळवत अगदी अनपेक्षितपणे उभा राहिला. त्या अनोळखी रुबाबदार तरुणाला बघताच रूपानं आश्चर्यानं गजराचा हात सोडला. निळ्या टेरिलिनच्या पॅन्टमध्ये इन केलेला पांढरा शुभ्र शर्ट, पायात पॉइंटेड काळ्या रंगाचे कोरे करकरीत बूट, डोक्यावर व्यवस्थित भांग पाडलेले काळेभोर केस, हातात सोनेरी पट्ट्याचं घड्याळ, गळ्यात दुपदरी सोन्याची साखळी. मोठ्या ऐटीत तो त्यांच्यापुढे येऊन उभा राहिला. लंब वर्तुळाकार हसरा गोड चेहरा, काळेभोर बोलके डोळे, धारदार चित्तवेधक नाक, लाल बुंद ओठ, ओठावर नुकतीच फुटू लागलेली पिवळसर केसांची लव, तेजस्वी पिळदार अंगकांती बघून रूपा बावरूनच गेली. पूर्वीचंच स्मितहास्य, तीच तिच्या भेटीसाठी आतुरलेली गहिरी नजर बघून गजराला आपल्या ध्येयाची प्रकर्षानं आठवण झाली. विश्वासराव, संभाजीराव देशमुखांचा सुपुत्र. ओळखायला वेळ लागला नाही. क्षणार्धात दोघांची नजरानजर झाली. गजराच्या मुखावर ओळखीचं लाघवी हास्य फुललं. ओळखलंस का गजरा? विश्वासनं तिच्या तीक्ष्ण नजरेला नजर भिडवून मधाळ स्वरात विचारलं. म्हणजे काय? ती खळाळून हसत म्हणाली. अंतर्यामी ठरवलेलं स्वप्न अंकुरलं होतं. स्वप्नातला जादूगार तिच्यासमोर प्रत्यक्ष उभा होता. पुण्याला येऊन 2 वर्ष व्हायला आली तरी आपणच कुठंतरी दडी मारून बसला होता. आम्ही आपली साधी माणसं, खेड्यातनं आलेली गावंडळ. गजरानं दुसऱ्यांदा खळाळतं कारंज उधळलं. थोडं बाजूला जाऊया, जाणाऱ्या येणाऱ्यांची पंचायत नको व्हायला. विश्वास थोडं मागं सरकत म्हणाला. गजरा भेटल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर मावत नव्हता. कित्येक दिवसांनी एखादं नयन मनोहर स्वप्न साकारावं असं त्याला झालं होतं. आपल्या बोलण्यामुळे रूपाला उगाचच अवघडल्यासारखं वाटू नये म्हणून गजरा रूपाचा हात धरून विश्वासकडे जात म्हणाली. रूपा, तुला यांची ओळख करून देते बरं का. हे विश्वासराव देशमुख, माझ्या गावचे, इथं असतात पुण्यात शिकायला. कधी अगं 2 वर्षापूर्वी भेटलो होतो आम्ही. तुम्ही कॉलेजच्या पहिल्या वर्षाला आहे ना? अरे वा, तुला माहिती आहे म्हणायचं. आणि यांची ओळख? ही माझी मैत्रीण आहे, रूपा पराते, माझ्या शेजारी राहते.
कुठे राहतेस? मी पुलाच्या वाडीत. तू 9वीत असशील नाही का? हां, 9वीत. तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये असता? मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये. आणि इथून जवळच आपटे रोड आणि घोले रोड यांच्या क्रॉसिंगजवळ मी राहतो. त्यांनी हसत किंचित मान झुकवून माहिती दिली. इकडं कधी आला तुम्ही राहायला? गजरा बोलून गेली, पण आपण हा उतावळेपणा करायला नको होता हे तिला मागाहून लक्षात आलं. मी आधी दुसरीकडे राहत होतो हे तुला काय माहिती? गाववाले म्हणायचे ना. आणि एवढी पण नको आहे माहिती. अहो, तुम्ही शिवाजीनगरला राहता असं एकदा आबूच्या तोंडून ऐकलं होतं. तिथून इकडं राहायला आल्याचं आत्ता समजलं. कधी आला इकडं तुम्ही? गजराने मग मुद्दाम चौकशी केली. 2 महिने होत आलेत. 4 खोल्यांचा एक लहानसा ब्लॉक आहे. दिवाळीत खरेदी केला. येतेस बघायला? नाही आता नको, नंतर करा तरी. येईन सवडीनं, निश्चित येईन. गजरानं मुक्त स्मित करत नकार दिला. एवढा उतावळेपणा लगेच करायचा नाही. उतावळेपणात उथळपणा असतो. अगं, नुसत्या भेटीसाठी 2 वर्ष लावलीस, मग माझ्या ब्लॉकवर यायला किती वर्ष लावणार? नाही, तसं नाही होणार विश्वासराव, माझ्या विश्वास ठेवा. त्याला मध्येच अडवत गजरा म्हणाली, जवळच्या एखाद्या हॉटेलात जाऊन कमीत कमी चहा तरी घेऊ. चला रूपादेवी चला. विश्वास आग्रहानं म्हणाला. नकार देणं तिला शक्य झालं नाही. स्वप्नपूर्तीच्या खडतर पथावर एकदाचं पहिलं पाऊल पडलेलं बघून गजरालाही आनंद झाला होता. विश्वास त्यांना बालगंधर्व समोरच्या आलिशान हॉटेलमध्ये घेऊन गेला. वेटरला 3 कॉफीची ऑर्डर दिली आणि म्हणाला, गावी कधी गेली होतीस? नाही, शाळा चालू झाल्यापासून एकदाही नाही. 4-6 दिवस दिवाळीच्या सुट्टीत जाणार होते, पण मावशीने नाही जाऊ दिलं. जांभूळगावचा विसर पडला म्हण की तुला. आताशा ना गावाकडे जाऊशीच वाटत नाही. तुम्ही कधी गेला होता? गजरानं टेबलवरच्या ग्लासची चाळा करत विचारलं. मी गेलो होतो दिवाळीसाठी आणि तू येशील असं वाटलं होतं. कशाला यायचो? नको ते ऐकायला मिळतं. जे कानावर पडतं त्याने जीव कासा विसवतो. खरं आहे तुझं. गावचं राजकारण मलाही नको वाटतं. लुटालूट, जाळपोळ, मारामाऱ्या, खून, अत्याचार, अनाचार यांनी जांभूळगाव आज मी तिला सडत चाललंय गजरा. ज्यांनी गावची धुरा सांभाळायची, गावाला योग्य मार्ग दाखवायचा, गावाची प्रगती करायची, तीच मंडळी एकमेकांना काटशेह द्यायला लागली आहेत. त्यांना जे करायचं ते करू द्यावं. तुम्ही नका इंटरेस्ट घेऊ. माझी प्रार्थना आहे तुम्हाला. काटशेहाचा मार्ग आपल्या हिताचा नाही हो. अगं, तुझ्याप्रमाणे आपण सुद्धा गावाकडे ढुंकून बघू नये असं वाटतं मला, पण आईसाठी नाईलाजानं जावं लागतं. माईंचं मन कसं सुपासारखं आहे. माईंला कधी दुखवू नका तुम्ही. साऱ्या गावाच्या त्या माय माऊली आहेत. तेवढ्यात कॉफी आली. कॉफी पिताना रूपानंही गप्पात भाग घेतला. 15-20 मिनिटं कशी चुटकीसारशी निघून गेली त्यांना समजलंच नाही. निघायचं का? हॉटेलमध्ये गर्दी वाढल्यावर विश्वासनं गजराला विचारलं. निघू की? मी न सांगता आली घरून. जायला हवंय आता. आई वाट बघत असन. रूपाही म्हणाली. विश्वासनं बिल पेड करताच तिघे बरोबर हॉटेलच्या बाहेर पडले. झाशी पुतळ्याजवळच्या गेटमधनं आत शिरले. दोघांमधनं गजरा चालायला लागली. अलीकडच्या गेटजवळ येईपर्यंत त्यांना जवळजवळ 15 मिनिटं लागली. विश्वासच्या त्या पहिल्या भेटीनं गजराच्या महत्वाकांक्षेला आशेची पालवी फुटली. विधी लिखित असेल तर आपली मनीषा सफल झाल्याशिवाय राहणार नाही. हॉटेलमध्ये गप्पा मारताना तिने त्याचं मन एक प्रकारे जोखलं होतं. गावाकडच्या भानगडीत न पडण्याचा तिने त्याला विनंतीवजा सल्ला दिला होता. अर्थात त्याचीही त्याबाबतची नकारात्मकच भूमिका होती. विश्वास एक आगळंच व्यक्तिमत्व आहे. जन्मजात लाभलेलं राजबिंड रूप, पिढ्यानपिढ्या चालत आलेलं ऐश्वर्य आणि दिलदार स्वभाव यांचा त्रिवेणी संगम त्याच्या ठायी झालेला आहे. गजरालाच नव्हे तर तिच्याबरोबरच्या रूपा परातेला याचा प्रत्यय आला. त्याचं मन मोकळं, निगर्वी, आपुलकीचं बोलणं रूपाला आवडलं. घर जवळ आल्यावर रूपा तिला म्हणाली सुद्धा, गजरा तुझा गाववाला आवडला बरं का मला. मग काय त्याच्याशी लगीन करते का तू? मध्यस्थी करायची माझी तयारी आहे. अगं गजरा, तुझ्यासारखं गुलजार पाखरू सोडून तो मला कशाला बघल? येडाबाई, काहीतरी भालता सालता प्रचार करत बसीन बरं का. अगं विश्वास कुलवंत मराठा आहे आणि मी पडले रामोशीची.
अगं पण तो तुला लय रिस्पेक्ट देतो की. अगं हा त्याच्या मनाचा मोठेपणा आहे. पण मित्र म्हणून तो कोणाला बी आवडल असाच आहे. गजरानं उत्तर दिलं आणि रूपाचा भ्रम काढून टाकला. सावज आपल्यावर फिदा आहे असं दिसतंय खरं, पण जे आपल्या मनात आहे ते त्याच्या मनात असेल असं नाही. म्हणून आपल्याला आपलं सौंदर्य, आपली बुद्धी आणि आपलं क्रीडा नैपुण्य पणाला लावायचं आहे. विश्वासला विश्वासात घेऊन जिंकायचं आहे. त्याच्या भोवती दिव्य प्रेमाचं मऊ मुलायम अतूट रेशमी जाळं पसरून कायमचं बंधन टाकायचंय. आपली ही मनीषा सत्यसृष्टीत येऊ शकेल का? विश्वासला जिंकणं शक्य होईल का आपल्याला? लगेच कुठलाही तर्कवितर्क करण्यात अर्थ नाही असा तिच्या दुसऱ्या मनानं तिला सल्ला दिला. नंतरच्या 3-4 भेटीत कुठपर्यंत मजल जाते एवढं बघायचं ठरवून गजरानं तो विषय मनातनं काढूनही टाकला. सध्या सगळंच अधांतरी आहे, अनाकलनीय आहे. होती फक्त जबरदस्त महत्वाकांक्षा. प्रयत्न, परिश्रम, पराकाष्ठा करायची होती. बाकी सगळं दैवाधीन. अति सावधपणानं प्रीतीचा प्रत्येक धागा विणायचा होता. वार्षिक परीक्षा संपली, रिझल्ट लागला. एवढ्या मोठ्या हायस्कूलमध्ये 2रा नंबर मिळवून गजरा 9वीतून 10वीत गेली. नैना आपटे नावाची अतिहुशार मुलगी पहिली आली. गजरा सोडून सगळ्यांना अत्यानंद झाला. आनंद झाल्याचं गजराला फक्त नाटक करावं लागलं. पहिला क्रमांक मिळवायची तिची इच्छा असफल झाली. तरी सुद्धा गजरा खचून जाणाऱ्यांपैकी नव्हती. उन्हाळ्याची सुट्टी लागली. गजराला जांभूळ गावी जाण्याची ओढ लागली होती. तरी सुद्धा ती 10-15 दिवस गावी गेलीच नाही. जाणारही नव्हती ती. विश्वास गावी असताना जायचं नाही असं तिने मनाशी ठरवलं होतं. पण तिचा थोरला भाऊ सत्तू, त्याचं लग्न अचानक ठरल्यामुळे तिला गावी जावंच लागलं. आईच्या हाताखाली सून येणार म्हणून तिला अतिशय आनंद झाला. एका परीनं ही फार चांगली गोष्ट झाली असं तिला वाटलं. रूपाला बरोबर घेऊन ती सत्तूच्या लग्ना अगोदर फक्त 2 दिवस जांभूळ गावी गेली. मावशी काका मागावून येणार होते. सत्तूच्या लग्नात कदाचित एखादं विघ्न येईल असं वाटत होतं, पण ते निर्विघ्नपणे पार पडलं. सत्तूच्या बायकोबद्दल तिच्या ज्या अपेक्षा होत्या त्यापेक्षा अधिक सरस तिला वहिनी मिळाली. होती काळी सावळी, पण नाकाडोळ्यानं अंग प्रत्यंगानं मात्र तिची सुंदर तरुणीत गणना करावी अशीच होती ती. गजराला फार आवडली आपली वहिनी. त्या आठवडाभराच्या मुक्कामात घाटावर एकदाच तिची आणि विश्वासची भेट झाली. त्यावेळी रूपा गजराबरोबर होती. घाटावरून महादेवाच्या देवळापर्यंत ते बोलत बोलत गेले. रूपाला काय घाट आणि मंदिर दाखवायला आणलं वाटतं. हा, इकडं आले की महादेवाचं दर्शन घेतल्या बिगर चैन नाही पडत. 9वीत 2रा नंबर पटकावलात म्हणे. तुम्हाला कोणी सांगितलं? तर अबूशिवाय कोण असणार दुसरा? अभिनंदन बरं का. पुण्याला कधी परतणार? गजरानं गालात हसत विषयांतर करून टाकलं. तू लगेच जाणार आहेस? हां, परवा जाणार. रूपा आली ना बरोबर, तिच्यासाठी जावं लागणार. शिवाय हे तर नको वाटतं राहायला, पुण्याची सवय लागली बघा आता. तापा मारू नकोस. उन्हाळ्याच्या सुट्टीत 10वीचे स्पेशल कोचिंग अटेंड करायला जाणार आहेस हे सांगायचं नसेल तर सांगू नकोस, पण खोटं बोलू नकोस. काय रूपा, खरं आहे ना मी सांगतोय ते? बरं राहिलं बाबा, कोचिंग बिचिंग काय नाही. जून शिवाय पुस्तकाची तोंड बघायची नाहीत असं ठरवले मी. मावशीला माझ्या बिगर करमत नाही आणि मला हिथं करमत नाही म्हणून जाणार मी. गजरा त्याच्याकडे मुद्दाम लाजून बघत म्हणाली. मी हा महिना इथंच काढणार आहे. आईची ताकीदच आहे तशी. एवढ्यावर त्यांची ती मुलाखत संपली. विश्वास पुण्याला यावा असं तिला मनापासून वाटत होतं, पण त्याला सांगायचं कसं? उतावळेपणा करायचा नाही हे ठरवलेलं होतं. 2 दिवसांनी ती पुण्याला आली. जेव्हा ती एसटीत चढली तेव्हा विश्वास स्टँडवर 3-4 समवयस्कांच्या बरोबर रेंगाळत होता. जणू तो गजराच्या नुसत्या नजरभेटीसाठी आतुरला होता. अर्थात गजरा होतीच तशी नक्षत्रासारखी, दृष्ट लागण्याजोगी, अंजनापेक्षा काकणभर सरस. गजराला जन्माला घालताना विधाता खुश असला पाहिजे. विधात्याची किमया खरोखर अगाध असते. एखाद्या नाजूक सुगंधी कळीचं नयन मनोहर फुलात रूपांतर व्हावं
तशी गजरा बहराला आल्यासारखी दिसायला लागली होती. तारुण्य सुलभ लावण्य दिवसेंदिवस वाढायला लागलं होतं. हसणं खिदळणं तर केव्हापासनं कमी झालंय असं वाटत होतं. अपवाद होता फक्त रूपाबरोबर फिरतानाचा. एसटी धडधडायला लागली तसं गजरानं कोणाला समजणार नाही अशा बेतानं विश्वासकडे बघून हात हलवला. त्याचाही हात उंचावला जाता तिचे डोळे हसायला लागले. सावज पुरतं जाळ्यात अडकल्यासारखं दिसतंय, गजरा मनोमन म्हणाली. एसटीने वेग घेतल्यावर सवयीप्रमाणे विचारांचं तांडव सुरू झालं. विश्वास खरोखरच आपलं सावज आहे. विश्वासची शिकार करणार होता आपण. शिकारी आणि सावजाचं नातं आहे त्याच्यात आणि माझ्यात. शिकारी आनंद लुटून झाल्यावर सावजाला यमलोकाला पाठवतो. नाही, पण विश्वास आपलं सावज नाही. विश्वास आपलं साध्य आहे. सावज आहे संभाजीराव देशमुख. हो, संभाजीरावच. विश्वासला आपलंसं करून संभाजीरावाची शिकार करायची आपल्याला. अशा प्रकारे कितीतरी वेळ गजरा विचारांच्या वावटळीत भिरभिरत होती. ती पुण्याला पोहोचली. उन्हाळ्याच्या सुट्टीत तिने खरोखरच एकदाही पुस्तकाला हात लावला नाही. सुट्टी मजेत घालवली तिने. आपल्या मजेचा फक्त हा एकच एक महिना आहे. एकदा अभ्यासाला जुंपून घेतलं की एका दिवसाची आपल्याला उसंत मिळणार नाही याची पूर्वकल्पना असल्यामुळे खेळणं, पोहणं, फिरणं याशिवाय सुट्टीतला तिचा एक दिवस सुद्धा मावळला नाही. अभ्यासाबरोबर खेळातही तिला मैदान गाजवायचं होतं. तिची ती सुप्त इच्छा तिने आपल्या प्राचार्यांजवळ बोलून दाखवली होती 11वीत पाऊल टाकल्यावर. उन्हाळ्याची सुट्टी संपता संपता गावाकडनं एक खबर आली. दुश्मनानं त्यांच्या गवताच्या आणखीन एका वळईला आग लावल्याची. 1200 गवताची गंज जळून खाक झाल्याची. आग लावणाऱ्यांनी मोठ्या सफाईनं काम केलं होतं. यात संभाजीरावांचा हात असावा हे निर्विवाद सत्य होतं. भिल्लांना हाताशी धरून त्यांनी कृत्य केलेलं असावं किंवा चांडाळ चौकडीपैकी कोणाला तरी. ज्या दिवशी विश्वास पुण्याला आला त्याच रात्री ही गोष्ट घडल्याची बातमीही खबऱ्यानं दिली. त्यातल्या त्यात गजराला बरं वाटलं. विश्वास तिथे असेपर्यंत काही हालचाल करायचं देशमुखांना धाडस झालं नाही म्हणून. 1200 गवत जळाल्यानं फारसं नुकसान झालं नाही, पण उद्याचा विचार करता. गजरा हवालदिल झाली. एका रात्रीपुरती गावी जाऊन आली. आबूची भेट घेतली. सत्तूला लखूला व्यवस्थित समजावून सांगितलं तेव्हाच तिचं काळीज ठिकाणावर आलं. हे बघा, भिल्ल आणि रामोशी यांचा वाद पेटवण्याचा देशमुख व्यवस्थित प्रयत्न करतोय, तेव्हा काट्यानं काटा काढायची संधी देशमुखाला देऊ नका. गजराचं म्हणणं पटलं सगळ्यांना.